आपण समजतो की ॲमेझॉन जंगल हे नेहमीच रिकामं आदिवासींनी भरलेलं जंगल होतं, पण जर मी सांगितलं की इथे 12,000 वर्षांपूर्वी लाखो लोकांची प्रगत संस्कृती राहत होती, तर रस्ते होते, शहरं होती, शेती होती आणि हे सगळं इतिहासातून जाणीवपूर्वक लपवलं गेलं होतं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता मिस्टेरियस मराठी. आजचा व्हिडिओ हा ॲमेझॉन जंगलाबद्दल आहे, पण झाडं, प्राणी किंवा आदिवासींबद्दल नाही, तर त्या गायब झालेल्या प्राचीन मानवसृष्टीबद्दल, जिचं अस्तित्व हे मान्य केल्यास संपूर्ण मानव इतिहास बदलून जाईल. इतिहासकार अनेक वर्ष सांगत होते की ॲमेझॉन जंगलामध्ये कधीही मोठी संस्कृती ही राहू शकत नाही, कारण माती ही शेतीसाठी निकृष्ट आहे. सतत पाऊस असतो, रोग असतात, जंगल प्राणी सगळे असतात, म्हणजे ॲमेझॉन म्हणजे अनएबिटेबल. ही पूर्ण चुकीची समजूत ठरली गेली. 2018 नंतर वैज्ञानिकांनी ॲमेझॉनवरती लिडार टेक्नॉलॉजी वापरली. आता लिडार म्हणजे काय, तर लेझरने झाडांच्या खाली जमीन स्कॅन करणं, आणि जे समोर आलं ना ते खूप धक्कादायक होतं. 1000+ प्राचीन शहरांचे अवशेष, सरळ रस्ते, पाण्याचे कालवे, प्रचंड मातीचे पिरॅमिड्स आणि नियोजित शेती व्यवस्था. ही जंगलात राहणाऱ्या छोट्या टोळींची रचना नव्हती, हे ऑर्गनाइज सिव्हिलायझेशन होतं. ॲमेझॉनमध्ये एक खास माती सापडली, टेरा प्रेटा म्हणजे काळी माती. वैज्ञानिक सांगतात की ही माती नैसर्गिक नाही आहे, मानवाने तयार केलेली आहे. 10,000 वर्ष जुनी आहे आणि आजही सर्वात सुपीक माती आहे. याचा अर्थ काय, तर ॲमेझॉनमधील लोक ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर करत होते, जे आजच्या सायन्सपेक्षाही प्रभावी होतं. आता थेअरी काय सांगते, तर युरोपियन डिसीज, स्पॅनिश लोक येण्याआधी त्यांच्यासोबत आलेल्या रोगांनी 90% लोकसंख्याही नष्ट केली. त्यानंतर क्लायमेट, यामध्ये महापूर, दुष्काळ, रिव्हर शिफ्टिंग, संपूर्ण इकोसिस्टीम हे कोसळून गेलं. काही इतिहासकार म्हणतात की युरोपियन लोकांनी पुरावे नष्ट केले, कारण मान्य केल्यास सभ्यतेची सुरुवात युरोपमध्येच झाली. हा दावा खोटा ठरला असता. आजही ॲमेझॉनच्या 90% भागाचं एक्झावेशन झालेलं नाही आहे, कारण घनदाट जंगल, राजकीय अडचणी आणि आदिवासी संरक्षण कायदे. जगाची सर्वात मोठी प्राचीन संस्कृती कदाचित अजूनही झाडांच्या खाली दडलेली आहे. ॲमेझॉन जंगल हे फक्त निसर्गाचं आश्चर्य नाही, ते मानव इतिहासाचं सर्वात मोठं गुपित आहे. तुम्हाला काय वाटतं, ॲमेझॉनमध्ये अजूनही पूर्ण शहरं ही दडलेली असतील का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.